काय काय बहिरी? अरे लगीन जमल्या बिगर कोणी अक्षदा वाटत असते काही बोलत? अरे बाळूच्या हातावर अक्षदा ठेवून त्याच्या पाया पडायला आणि ऐके ऐकलं का? म्हणजे आता आता इथं कुणी बी यायचं नाही. नाही इकडे कोण नाही फिरकत आता. समजायला कळलं का आता जे काय केलं ते बाळून केलं, बहिरीला काही येत नाही. लग्न झालेलं नाही अजून, फक्त अक्षदाच वाटलायत ना. हे लग्न होणार नाही. आता तुम्ही म्हणता तसं मरू दे. बरं माझ्या लग्नाचं बघा ना. आधी या लग्नाचं बघतो, मग तुझ्याकडे बघतो. बघा बघा नाही तर बाळूकडेच जातो मी. बाळ्याकडे जाणार तू? नाही तर काय, तुमच्याच्याने काय होतंय? अव तिकडं सौंदतीला यल्लम्मा देवीला सांगितलं बाळून याच्या अंगावरची साडी काढ म्हणून. लगीन बी होतंय त्याचं आता, म्हणजे झाल्यासारखंच आहे. बघा तुमच्याच्याने काही होत असेल तर करावा. बरं हे मंगळ्या, आपल्याला जायचंय लग्नाचे लाडू खायला त्या इक्रमच्या. हा चांगली बातमी, आनंदाची बातमी म्हणून मी सांगा आलो होतो फक्त. बरं ते कोंबडं झालं का रे? नाही तसं काय होईना. बहिरी, ज्याचा भ्या वाटत होता तेच झालं की. गप, काही झालेलं नाही अजून. हे लग्न होणार नाही. जा तू जेवायला आण. तुला रेणुकेनं धाडला आहे ठाव आहे मला. पर आता तू माझ्या माग येऊ नगस. तू तुझ्या वाटनं जा. जा म्हणतोय ना व. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. वय लवकर या, घरात एकिलीच असल्यावर गमत नाही बघा. वय येतो. अजून बी लेखाची आठवण येते का काय? नाही तर काय, आया हाय त्याची आठवण नाही येणार असं होईल का? हा लाडू द्यायला गेली होती तेव्हा बी भेट झाली नाही. वय तेव्हा भेट झाली असती तर जीवात जीव आला असता बघा. लाडू खाल्ला असल नसल
तात्याकडे दिलं होतं ना व मग त्याला मिळणार नाही असं होईल का? हा पण मला माझ्या हातनं भरवायचं होतं. आता पुण्यांदा भेटला का चारशीलच की. कवा भेट व्हायची काय ठाव. सौंदतीला गेला आहे ना व. आला असेल का हो? काय सांगाव त्याचा आपल्याला काय अंदाज आहे वय. तसा बी त्याचा पाय काय घरात टिकत नाही. इथं वाता तवा बी तेच इथं बी तेच. पण ते कामासाठी गेला आहे ना व बाहेर. हा आणि संग मेंढ्या बी आहेत. नुसतं गंगीचन हाय सवता बी घेतल्या आहेत. हा काम करतोय ते चांगलंच आहे पण घरात थांबाय पाहिजे की. हा थांबल की. एकदा का मेंढ्यांचं सवनं चालू झालं ते बी होईल. गडी बी आहेत त्यांचं पगार पाणी बघाय ना ग का. अरे समजा चांगलं चाललं आहे तर काळजी कशा पाय करतेस मग. आता काळजी कराय ना ग भाई. बघितलं नाही का धाकधूक होती. आदन मधनं भेट झालेली बरी. बर आला का नाही ते बघतो आणि सांगाव दाड. हा आला असेल तर त्याला बोलून घेऊ नाही तर आपण जाऊ. वय आपण जाऊन येऊ. वय मी येतो जाऊ. हे घ्या. तुम्ही कशा पायी येताय? म्या चालू आहे. भाळू कसा आहे? अगं तो दिलेला लाडू खाल्ल्यावर मला काय होणार आहे? हा कशी आहेस? अरे तू दिलेला भंडारा घेतला आहे पाण्यातनं. मला तर कुठं काय होतंय. अरे आणि सारखी काळजी लागून राहिलेली असती त्याचं काय. कसली काळजी? तुम्ही गप बसावं. कसली काळजी पाहिजे नाही. राहिलं तू कसा आहेस बा? बरं आहे. शेतावर चाललो होतो तुझा इशय निघाला म्हणून थांबलो बघ. पेरणी झाली ना व? वय वय. आणि भीमादा कुठं आहे? अरे तालुक्याला गेलाय. कापडात चाललंय. ठेवतो ऐकतो चाललंय काय काय. चांगलं आहे. बरं बाकी काय? बाकी काय असणार बाबा. म्हातारी आम्ही. आमच्याकडनं आज तुम्ही सांगायचं. हा तिकडं गेला तर तिकडचा घरची काय आठवण येते का नाही. आता म्या इथंच थांबणार होतो. तुम्हीच तिकडं दाडलं मला. बरं जाऊ दे किंवा विषय ना ग. मला सांग सतीला का नाही घेऊन आला? नाही आणलं. म्हणलं एकलंच जाऊन यावं. बर बरी हाय ना व? आता नसाय काय झालं? हा हा पर किरकिर चालू असते नसते तुझी. किरकिर म्हणजे? यानंच काय तर केलं असं. हवं अरे म्या नाही काय केलं बाबा. आता तिचा कशावरच भरोसा नाही म्हणून किरकिर चालू असते. कशावर भरोसा नाही म्हणजे? देवावर भरोसा नाही माझ्यावर भरोसा नाही. असं करून कसं चालेल? हा म्या बोलते तिच्या संग. नाही न ग बोलू. त्याचा काय बी उपयोग होणार नाही. स्वभाव काय बदलत नाही. आणि माझी तशी काय तक्रार नाही. हा पर देवा पुढे मानच झुकवायची नाही तर त्याला काय करणार आपण? काम करते ना व घरातली बाहेरची. वय आणि आता सौंदतीला बी आली होती संग माया. मग झालं तर देवाचंच करायला पाहिजे असं कोणी सांगितलं आहे? आता कराय ना ग वय. बस बोलणं होत राहील. जा तू हात पाय धुवून घे. म्या काय तर खाया करते तुझ्यासाठी. अगं बस किती राबशील ग? हाय का आता लेकासाठी खाया करणं राबणं असतंय भाई. तुझा बाळ्या ती ऐकणार आहे का? ते बी हायच. आता मी करते काय तर खाया. तू हात पाय धुवून घे. चल चल